TCS प्रकरणामध्ये निदा खान ही एक आरोपी होती, तिला अटक करण्यात आली, परंतु तिला MIMच्या नगरसेवकाने आश्रय दिलेला होता हे असं तपासामध्ये समोर आलं. खरं म्हणजे कायद्यामध्ये जसं आहे की ज्याच्यावर काही आरोप आहे अशा आरोपीला लपवून ठेवणं, सहकार्य करणं, मदत करणं हा गुन्हा आहे हे कायदा म्हणतो आहे. आणि असं काही असेल तर पोलीस त्याचा कॉग्निझन्स घेतील, घ्यायला हवा. हे प्रकरण आता धर्मांतरावरनं राजकारणाच्या दिशेने जात आहे असं एकंदरीत चित्र आहे. का मला नाही वाटत काय राजकारण आहे त्याच्यामध्ये. राजकारण काय आहे? असं आहे की कुठल्याही पक्षाचा एखादा कार्यकर्ता, नगरसेवक अशा प्रकारची कुणालाही काहीतरी मदत करतो आणि गोत्यामध्ये येतो, तेवढंच. त्याच्यामुळे तो सगळा पक्ष आला गोत्यात असं मला वाटत नाही. त्या पक्षातर्फे काही स्टेटमेंट आहे का? पक्षाच्या त्या प्रमुखांबरोबर काही स्टेटमेंट आहे का या संपूर्ण प्रकरणात? तर नाही. तो व्यक्तिगत प्रश्न आहे त्याचा आणि पोलीस त्याबद्दल निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतील. शरद पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे त्यांनी वारकरी संप्रदायाबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल मला असं वाटतं कोणावर काही शाई फेकणं वगैरे जे आहे नाही थांबलं पाहिजे. कारण कधी जर ते डोळ्यात गेलं आणि ते केमिकल जर खराब काय असेल त्या शाईमधलं तर डोळेसुद्धा जाण्याची भीती जी आहे डॉक्टर सांगत असतात. पण एक आहे की आपण सुद्धा बोलत असताना वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात. ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र जे आहे त्याच्यावर टीकेचे जे आहेत घाव घालायचं काही कारण नाही. आणि असं जर असेल तर त्यालासुद्धा उत्तर देताना ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ती हुशार आहेत. त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. की शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही. असं काही करू नये. किंवा वारकरी संप्रदाय जो शांततेसाठी ओळखला जातो त्याने एवढं हातगाईवर येऊन अशा गोष्टी करू नये. त्याचा प्रतिवाद करावा त्यांनी असं मला वाटतं. पश्चिम बंगालमध्ये भाजपची पहिल्याच मुख्यमंत्री शपथविधी घेत आहेत. आपण कसं बघतात गेल्या काही वर्षाचं पश्चिम बंगालचं राजकारण? काही काय असेल ना, परंतु आज जवळजवळ 20-25 वर्षानंतर तिथे भाजपचं सरकार आलं आहे आणि त्यासाठी भाजपने खूप कष्टसुद्धा घेतले. त्यामुळे मला माहिती आहे की मुंबईतले सुद्धा अनेक भाजपचे कार्यकर्ते तिथे जाऊन काम करत होते. बरं, तो काही डिफरन्स जो पडलेला आहे भाजप आणि ममता दिदी हा प्रचंड मोठा डिफरन्स आहे. तो 10, 20, 25चा का असता तर काहीतरी त्याला अर्थ होत. एवढा डिफरन्स पडला डबल टिबल मतांचा की सरळ सरळ जो आहे भाजपचा विजय झाल्यासारखं दिसतो आहे. त्याच्यावर कोणी काही बोट ठेवण्यासारखं मला वाटत नाही. दुसऱ्या बाजूला तमिळनाडूमध्ये मात्र एक कोंडी निर्माण झाली आहे. नाही, ते कोंडी सुटली असं मी पण ऐकलेलं आहे की त्यांना बाकी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यांचे एक लोक 2 लोक जे निवडून आले त्याच्यामुळे तो मॅजिक फिगर जो आहे तो पूर्ण झालेला आहे. लवकरच त्यांचंसुद्धा जे आहे TVKचं काय ना विजय थलपती यांचा शपथविधी होईल असं वाटतं मला. साहेब, मध्यंतरी आपणही राज्यसभेवर जाणार, सुनित्रा वहिनींनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या नावाची चर्चा झाली राज्यसभेवर. ती चर्चा तुम्ही करता हो, आम्ही करत नाही. आणि आम्हाला विचारलं तर आम्ही हे प्रश्न काय मीडियात चर्चा करावे असं नाही. आम्हाला जेव्हा विचारलं जाईल एकत्र बसून सुनित्राताई वगैरे त्यावेळेला आम्ही चर्चा करू. मीडियामध्ये चर्चा करण्याचा हा प्रश्न नाही. पक्ष पातळीवर अद्याप काही चर्चा झालीच नाही. नाही, आत्ताशी तर त्यांचा राजीनामा झालेला आहे. हो. त्याच्यानंतर आज ते बंगालमध्ये गेलेले आहेत शपथविधीसाठी वगैरे. तर त्यांच्या वेळेप्रमाणे जे आहे त्याप्रमाणे मीटिंग्स होतील. मला नाही माहिती, अजून विचारलं नाही मी. मला नाही, माझी इच्छा आहे की नाही मला विचारलं नाही मी अजून.
महायुतीच्या समन्वय समितीमध्ये शेतकऱ्यांच्या ऐवजी तुम्ही आता महायुतीच्या समन्वय समितीमध्ये तुम्ही असणार, नवीन जी समन्वय समिती झाली असं कळलं. काय मला काय कल्पना नाही. सगळेच होतं आम्ही समन्वय. आणि आता असं झालंय प्रदेशाध्यक्ष राहणार नाहीत सुनील तटकरे म्हणा किंवा रवींद्र चव्हाण भाजपचे, तर फक्त आता मंत्री आणि ज्येष्ठ नेते यांचा सहभाग त्या समन्वय समितीमध्ये. असं मी सुद्धा ऐकलंय की बा ती मंत्र्यांची कमिटी आहे, हो त्यामुळे केवळ मंत्र्यांनी त्याच्यामध्ये जे आहे त्या कमिटीत भाग घ्यावा. हो. परंतु शेवटी या सगळ्या मंत्र्यांनी जे आहे आपले जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करणं किंवा पक्षाचे जे प्रमुख असतील इतर त्यांच्याशी चर्चा करणं हे आवश्यक आहे आणि ते सुद्धा ठरलेलं आहे तसं. शहरात फिरताय किंवा शहरात आपण कामं कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात चालू आहे, तर पावसाळा कामं होतील असं परिस्थिती दिसत नाहीये. आपण काही प्रशासनाला सूचना दिल्यात की कामं वेळेत आवरावी किंवा संपवावी? नाही, ते पाऊस जर आला आणि खड्डे खोदून ठेवले असतील तर चांगल्या प्रकारे ओहळ वगैरे जे आहे ते वाहतील आणि त्यातून जे आहे ना जे आहे पाण्याचं जे पर्क्युलेशन जे आहे आपल्या शहरामध्ये जास्त होईल, त्याचा फायदाच होईल ना. हां पीएनजी साठी आपण काही हा? ऍक्शन प्लॅन, पीएनजी गॅससाठी आपण काही ऍक्शन प्लॅन कामं होतील असं परिस्थिती दिसत नाहीये. आपण काही प्रशासनाला सूचना दिल्यात की कामं वेळेत आवरावी किंवा संपवावी? नाही, ते पाऊस जर आला आणि खड्डे खोदून ठेवले असतील तर चांगल्या प्रकारे ओहळ वगैरे जे आहे ते वाहतील आणि त्यातून जे आहे ना जे आहे पाण्याचं जे पर्क्युलेशन जे आहे आपल्या शहरामध्ये जास्त होईल, त्याचा फायदाच होईल ना. हां पीएनजी साठी आपण काही हा? ऍक्शन प्लॅन, पीएनजी गॅससाठी आपण काही ऍक्शन प्लॅन साठी ॲक्शन सगळ्यांनाच आहे ना. जिथे जिथे पी एन जीची पाईपलाईन गेलेली आहे त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी ताबडतोब मागणी केली पाहिजे की आम्हाला पी एन जी गॅस द्या. जूनपर्यंत त्यांनी ते अर्ज केलेच पाहिजे. त्यांनी जर अर्ज केले नाहीत तर त्यांचं एल पी जी बंद होईल. पण जूनपर्यंत कदाचित काम पूर्ण होणार नाही, पण तुमचं पत्र आहे त्याच्यामुळे एल पी जी सुरू राहील. आणि हे करत असताना ज्या पूर्वीच्या ज्या काही तक्रारी होत्या की शेजारच्या इमारतीची जी आहे एन ओ सी घ्या, या अमुक करा तमुक करा, याची एन ओ सी त्याची एन ओ सी, तर सरकारने ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत. कशाचीही गरज नाही. जास्तीत जास्त ही जे आहे पी एन जीचं काम जे आहे पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचं हे पूर्ण करा, अशा प्रकारचे आदेश सरकारने दिलेले आहेत. साहेब, धुळ्यामध्ये आपले माजी आमदार आहेत फारुख शहा, ते पक्षावर विकास कामं होत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आपण मला काही कल्पना नाही आहे. मी तर मला भेटले तर मला विचारलं तर मी माहिती घेईन. 2 दिवसापूर्वी जय पवारांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. 29 पवार ह्या मुख्यमंत्री होतील अशी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली. असं आहे, इट्स अ विशफुल थिंकिंग. का वाटू नये? आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे. साहेब, काल 10वीचा निकाल लागला. याच्यामध्ये तो समोर आलं का राज्यातील 94,000 विद्यार्थी हे मराठीमध्ये नापास झालेले, तर दुसरीकडे गुजरात भाषेचा जो निकाल आहे तो 100% लागलेला आहे. आता मी वाचले खरं, पण ते असं का झालं, कशामुळे झालं याची मला काही कल्पना नाही. की बघावं लागेल ते जे आहेत संबंधित मंत्री आणि त्याच्यात लक्ष घालतो. थँक्यू. धन्यवाद. अजून एक